नमस्कार. जय महाराष्ट्र. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे वातावरण तापले. राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण. उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर पक्षप्रवेश सुरूच. मातोश्रीचं वाढते बळ. भाजपचा बडा नेता मातोश्रीवर. महायुतीतील अंतर्गत वादाची धुसफूस. ठाकरेंना मिळतंय बळ. काय आहे सविस्तर? का झाला पक्षप्रवेश? नेत्याने का सोडली भाजपा? नक्की जाणून घेऊया. गेल्या काही दिवसापासून राज्याचे राजकारण बदलताना दिसत आहे. त्यातच ठाण्याचे वातावरण खूपच तापलेलं आहे. महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. महायुतीतील होणारे पक्षप्रवेशाचा फटका शिंदे भाजप यांना बसत असला तरी त्याचा मोठा फायदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला होताना दिसत आहे. एकीकडे महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपच्या कोर कमिटीमधील बड्या नेत्याने भाजप सोडत मातोश्रीवर जाऊन पक्षप्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय नेते म्हणून ओळखले जाणारे योगेंद्र भोईर यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. ठाकरेंनी त्यांचे स्वागत केले. योगेंद्र भोईर हे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. पक्षप्रवेशावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, उपनेते संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत, जिल्हा प्रमुख तात्यासाहेब माने, शहर प्रमुख प्रकाश तेलगाटे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. भाजपसाठी हा एक धक्का मानला जातो.